बाहेर आज मात्र तुषार इंद्रिकर डीप मध्ये जो मारतो लांबच लांब षटकार त्याचं नाव इंद्रिकरांचा तुषार. आज मात्र अपेक्षित कामगिरी तो करू शकला नाही. मोठ्या दर्जाचा मोठ्या ताकदीचा खेळाडू तुषार डीप मध्ये काऊ कॉर्नर सीमारेषा. पहिला चेंडू लोअर फुल टॉस सरळ बॅटने खेळून काढलाय स्ट्रेट ऑन द ग्राउंड. गालिब पटेल चेंडूच्या मागे येत आहे. अप्रतिम कलेक्शन सुंदर स्टॉप क्लास दाखवतोय दर्जा दाखवतोय स्टँडर्ड ऑफ क्रिकेट मैदानावर बघायला मिळतंय. पहिल्या चेंडूवर बॅट्समनने देखील सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. जितूकडनं एक अप्रतिम स्ट्रोक येतोय दर्शनीय फटका येतोय. गालिब पटेल सुंदर असं कलेक्शन करताय सुंदर स्टॉप करताय. अकाउंट ओपन होत आहे खतवड प्रगटेश्वर वॉरियर संघाचं. 57 धावांचा पाठलाग करायचा असताना मात्र पहिल्या चेंडूवर अतिशय जबाबदारीने स्ट्रोक खेळला गेला. चांगला फटका स्ट्रोक चांगला टायमिंग चांगला अप्रतिम साऊंड देखील आला. क्लास दर्जा स्टँडर्ड मैदानावर बघायला मिळतंय. सिब्बान शेख अनेक स्पेल्स त्यांचे अनेक रेकॉर्ड्स आहेत. वेळ कमी आहे मित्रांनो नाही तर सांगितले असते. ओव्हर द विकेट हो गोल्डन स्पॉट रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न संजय कडनं केला गेला मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा राईस होतोय उसळी घेतोय सरळ विकेट कीपर मुन्ना शेख यांच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल सिब्बान पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. रनवेवर तुम्ही बघू शकता गोलंदाज ओहो टप्पा पडल्यानंतर आतमध्ये चेंडू येतोय इन स्विंग. आउटस्टँडिंग पिचिंग आउटस्टँडिंग बॉलिंग सुपर ब्युटिफुल. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो आपण या स्पर्धेचा देखील आनंद घेतोय. जे ऑनलाईन प्रेक्षक देखील जोडले जात आहेत त्यांचं देखील स्वागत असेल. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येत आहे. सिब्बान शेख आपला क्लास दाखवत आहे. बॅट्समन संजयला बीट केलं गेलं. चेंडू वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये. ओहो लेग स्टंपवर टाकलेला चेंडू सुपर स्ट्रोक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर चेंडू जातोय. शॉर्ट ऑन पूल अप्रतिम स्ट्रोक चेंडू सरळ सीमा रेषे पार चौकार. थोडंसं शॉर्ट चेंडू होता रूम बनवला. अप्रतिम स्ट्रोक संजयच्या बॅटमधनं. संजय आज ओपन करताय त्यांच्यासोबत आज तुम्ही बघू शकता जितू येत आहे. यावेळी सिब्बान शेखच्या चेंडूवर मारलेला अप्रतिम स्ट्रोक तुम्ही बघितला. सुरेख सुरेख फटका ऑन साईडला जातोय. आपल्या फेवरेट रिजन मध्ये अप्रतिम स्ट्रोक खेळून काढलाय. सेमीफायनलचा महत्त्वपूर्ण सामना खेळत असताना ज्या पद्धतीची बॅटिंग प्रगटेश्वर खतवड संघाकडनं केली जाते कौतुक करावं लागेल. संजय देखील आपला क्लास दाखवतोय. एक चांगली लढत मैदानावर बघायला मिळते. फलंदाजी आणि गोलंदाजी बॅटिंग आणि बॉलिंग मधलं युद्ध द्वंद्व लढाई संघर्ष मैदानावर आपल्याला बघायला मिळते. सुरेख गोलंदाजी आणि सुरेख फलंदाजी. सिब्बान ओव्हर द विकेट. ओ पुन्हा एकदा स्वेफ अप्रतिम स्ट्रोक सुंदर फटका डीप मध्ये चेंडू जातोय. सुरेश राजपूत लोकल बॉय स्थानिक खेळाडू स्टार खेळाडू लीजंड खेळाडू अप्रतिम रिटर्न. मात्र वेगाने 2 धावा कंप्लीट केले जात आहे. 2 धाव संख्या वाढेल. 7 धावा धावपल करावं लागत आहे. 57 धावांचा पाठलाग करायचा असताना पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर धावपल करावं लागत आहे. बिनबाद 7 धावा. यामध्ये एक चौकार देखील आला. ओव्हर द विकेट. ओहो अप्रतिम सुरेख लाईन अँड लेंथ. या अप्रतिम चेंडू सोबत पहिल्या षटकाची समाप्ती होते मित्रांनो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 7 धावा धावपल करावं लागत आहे. मित्रांनो आयुष्य असो वा खेळाचं मैदान इथे प्रत्येकाला जिंकायचं असतं. मात्र जिंकतो तोच जो शेवटपर्यंत प्रयत्न करतो आणि आपल्या निश्चित केलेल्या ध्येयाचा अतिशय प्रामाणिकपणे पाठलाग करतो. यावेळेस देखील मैदानावर होतोय सेन्सिबल क्रिकेट चांगलं क्रिकेट. खराब चेंडूचा समाचार घेतला गेला. ऑनसाईडला एक चांगला सुरेख फटका गेला चौकार आला. त्यानंतर देखील कमबॅक गोलंदाज करतोय. दोन्ही गोलंदाज असेल फलंदाज असेल अव्वल दर्जाचे मोठे खेळाडू दोघेही आपला दर्जा दाखवताय. चौकार मारल्यानंतर मात्र गोलंदाज सिब्बाननं कमबॅक केलं. 2 चेंडू अप्रतिम
आपला क्लास दाखवला. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागताय 7 धावा. बदल होतोय. पॉवर प्ले मधलं दुसरं महत्वाचं षटक घेऊन येत आहे सिन्नर तालुक्यातील ग्रामीण भागातील देवपूर, ज्यांना देवपूर एक्सप्रेस म्हटलं जातं, अरुण वाढवणे. या स्पर्धेच्या अगोदर अनेक लढतींमध्ये, अनेक स्पर्धेमध्ये आर्या 11 जो या स्पर्धेमध्ये आणखी एक सेमीफायनल्स मध्ये पोहोचणारा संघ जो आर्या, जो स्वप्नील गामणेंच्या नेतृत्वाखाली खेळतो, विशाल पट्टे बहादूर यांच्या संघ मालकीचा तो संघ आर्या, सिडको परिसरातील अनेक खेळाडू त्यात सहभागी होत आहे. आज मात्र त्या संघामध्ये बदल होताना दिसेल मैदानावर. नगर जिल्ह्यातील अनेक खेळाडू त्या संघात सहभागी होतील. अरुण वाढवणे येत आहे. आपल्या वेगासाठी त्यांना ओळखलं जातं. यॉर्कर लाईनच्या गोलंदाजीसाठी त्यांना ओळखलं जाते. राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होत आहे अरुण वाढवणे. देवपूर एक्सप्रेस वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो. ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू. येस, पंचांकडनं व्हाईट बॉलचा इशारा येतोय. सुरुवात थोडीशी खराब होते. ऑफ स्टंप, आउटसाइड द ऑफ स्टंप टाकलेला चेंडू. एक अवंतर धाव मिळेल. धावसंख्या 1 नि वाढेल. 8 धावा धावफलकावर लागताय. पॉवर प्ले अजूनही 2 खेळाडू डीप मध्ये. ऑन साइडला खेचून काढलाय. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. सिबान शेख चेंडूच्या मागे येत आहे. ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू ऑन साइडला खेचून काढला. टाइमिंग थोडासा चुकला. 38 सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू स्टॉप केला जातोय. सिंगल येतोय. 1 नि धावसंख्या वाढेल. धावफलकावर लागताय 9 धावा. दुसऱ्या चेंडूवर देखील 2 धावा. सिंगल धाव. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर सिंगल. पॉवर प्ले चालू असताना या पद्धतीची बॅटिंग केली जाते. अपेक्षा असेल मोठ्या स्ट्रोक्स खेळण्याची संघाला अपेक्षा असेल. गोलंदाजी मार्कवर बदल केला जातोय. ओव्हर द विकेट येतील. मोठा स्ट्रोक हवेत लॉफ्ट केलाय. खेळाडू चेंडूच्या मागे धावताय. गालीब पडेल. सुरेश राजपूत देखील तिथे येत आहे. थोडंसं फंबल होत आहे. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. सुरेख, लाजवाब. इकडे तुम्ही सीमारेषी जवळ ऑन साइडला तुम्ही बघत असाल तर थोडंसं फंबल झालं, चूक झाली, मिसफील्ड झाली. त्याचा फायदा बॅट्समनने घेतला. वेगाने 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या 3 धावांच्या मदतीने धावफलक वाढेल 12 धावा. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं. जीता वही जो डरा नहीं, हारा वही जो लढा नहीं. थँक्यू. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा बदल. डाव्या हाताच्या बॅट्समनसाठी राऊंड द विकेट येतील. यावेळेस ऑन साइडला अप्रतिम स्ट्रोक डीप मध्ये तुषार इंद्रीकर. उंचपुरा देएसटीचा हा चांगला रिटर्न. बॅकअप देखील सुंदर. मात्र त्याही पेक्षा चांगल्या दर्जाची रनिंग बिटवीन द विकेट मैदानावर तुम्ही बघताय. आपला क्लास, आपला फिटनेसचा क्लास मैदानावर दाखवताय. या 2 धावांच्या 2 धावांच्या मदतीने धावफलक 14. हो, यावेळेस बॅकफुटला आले जितू. थोडेसे घाबरले. या पद्धतीचा स्ट्रोक खेळला गेला. सिंगल कंप्लीट केलं जातोय. एज लागून चेंडू सरळ जातोय. शॉर्ट थर्ड रिझन मध्ये सिंगल कंप्लीट केलं जातंय. 1 ने धावसंख्या वाढेल 15 धावा. पॉवर प्ले महत्वाचं षटक अरुण टाकतोय. देवपूर गावातील, ग्रामीण भागातील हा गोलंदाज मात्र महत्वाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर दिली गेली. कारण तो त्या क्षमतेचा आहे, त्या दर्जाचा तो गोलंदाज आहे. नगरच्या क्षेत्रीय संघाकडनं सातत्याने तो क्रिकेट खेळतो. ओ माय गडनेस. यस, बेल सुटताय. यष्ट्यांचा वेध गोलंदाज घेतोय. फर्निचर डिस्ट्रॉय होतंय. यष्ट्या उद्ध्वस्त होत आहे आणि खतवड प्रगटेश्वर संघाला पहिला
थँक्यू डीजे. धावसंख्या 1 गडी बाद 15. पॉवर प्ले, माझ्यामध्ये पॉवर प्ले मधला शेवटचा चेंडू असेल. अरुण वाढवणे पुन्हा एकदा, मी सांगितलं होतं यॉर्कर लाईनची गोलंदाजी करतोय. जास्तीत जास्त ऑफ स्टंपवर गोलंदाजी करताय, तुम्ही बघू शकता गोलंदाजीची स्टाईल, त्यांची शैली तुम्ही बघू शकता. यावेळेस गार्ड घेताना विशाल म्हात्रे, मॅन फ्रॉम डोंबिवली. मोठा खेळाडू, प्रोफेशनल खेळाडू, व्यावसायिक खेळाडू, अनेक स्पर्धा सामने गाजवणारा हा, अनेक टू व्हीलर्स जिंकणारा, दुचाकी बाईक जिंकणारा हा खेळाडू. हो, पुन्हा एकदा यॉर्कर लाईन. धाव बाद करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. बॅट्समनला बीट केलं, आपल्या वेगानं बीट केलं. मुख्य पंचांकडनं त्या ठिकाणी लेग बाईचा इशारा येतो. एक अवंतर धाव मिळेल. षटक मात्र इथे संपेल. 2 षटक समाप्त होत आहे. 2 पॉवर प्ले मधल्या 2 षटकांची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक 1 गडी बाद 16 धावा. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता 24 चेंडूचा खेळ बाकी. मैदानावर प्रचंड प्रमाणात मोठ्या संख्येने उपस्थिती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर मी पुन्हा एकदा सांगेल 1 गडी बाद होतोय. 16 धावा धावपल करावं लागताय. 24 चेंडूचा खेळ बाकी. 24 चेंडूमध्ये आता हा सामना जिंकण्यासाठी 41 धावांची आवश्यकता असेल. आणखी पुन्हा एकदा मी सूचना करतो की या सामन्यातील दोन्ही सेमीफायनलचे मॅन ऑफ द मॅच, अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आणि सिरीज मॅन ऑफ द सिरीज असेल, त्यांच्यासाठी सन्माननीय परमजीत सिंग कोचर कॅनडा यांच्या वतीनं प्रत्येकी 1000 रुपये रोख रकमेचं पारितोषिक असेल. परमजीत सिंग कोचर आमचे मार्गदर्शक, नेहमीच आम्ही कोणतंही कार्य असो, समाजसेवा असो, खेळ असो, धार्मिक असो, प्रत्येक कार्यामध्ये अतिशय खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे. जिथे परिस्थिती गंभीर तिथे परमजीत सिंग खंबीर, नेहमीच मार्गदर्शन करता, आज देखील करताय. त्यांचं स्वागत असेल. मास्टर स्पोर्ट्स क्लब 24वा सीझन, अतिशय मानाची प्रतिष्ठेची ही स्पर्धा. मोठ्या संख्येने प्रेक्षकगण उपस्थित, मायबाप प्रेक्षकांचं देखील स्वागत असेल. जे प्रेक्षक ऑनलाईन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमच्या सोबत जोडले जात आहे त्यांचं देखील मनापासून स्वागत असेल. पॉवर प्ले संपतो. इथे क्षेत्ररक्षण 38 सीमारेषेच्या बाहेर जाईल. मुन्ना शेख मात्र आता विकेटच्या मागच्या बाजूला तुम्ही जबाबदारी सांभाळताना त्यांना बघताय. या अगोदर पहिल्या दिवसाचा जो खेळ केला आदरणीय नाशिक लोकसभा परिक्षेत्राचे लोकप्रिय खासदार आदरणीय हेमंतप्पा यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पहिल्या सत्रामध्ये, सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये रंगला होता. आणखी एक मला आनंदाची बातमी सांगायला आवडेल मित्रांनो. आदरणीय खासदार साहेबांनी या मैदानाच्या विकासासाठी तब्बल 8.5 कोटीचा निधी मंजूर केलाय. मास्टर स्पोर्ट्स क्लब असेल, सिद्धार्थ स्पोर्ट्स क्लब असेल आणि गुरु स्पोर्ट्स क्लब असेल. ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू, वेगवान गोलंदाजी, सिब्बान शेख ऑन फायर. विशाल म्हात्रे सारख्या स्टार खेळाडूला बीट करतोय. युद्ध होत आहे. दोन्ही खेळाडू मोठ्या लेवलचे, मोठ्या दर्जाचे. सिब्बान शेख नाशिक आणि विशाल म्हात्रे मॅन फ्रॉम डोंबिवली, मुंबई, नाशिक. न्यू स्टार खतवड. सिब्बान पुन्हा एकदा, यावेळेस बाउन्स. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू उसळी घेतोय, राईज होतोय. विशाल म्हात्रेला बीट करत चेंडू सरळ नाशिक का आशिक मुन्ना शेख यांच्या ग्लोव्ज मध्ये जाऊन विसावतोय. गॅदर केला गेला, कलेक्ट केला गेला. सिब्बान शेख चांगलं कॉम्बिनेशन विकेट किपर आणि गोलंदाजामध्ये. इकडे बॅट्समन मात्र बीट होतोय. मैदानावर चित्र बघायला मिळत आहे. चर्चा होत आहे, मीटिंग होत आहे. चांगलं चित्र, मीटिंग व्हायला हव्या, चर्चा झाली पाहिजे, विचारांचा आधार प्रदान केलं गेलं पाहिजे. पुन्हा एकदा सिब्बान ओव्हर द विकेट. हो, आडव्या बॅटनं प्रहार केला. शॉर्ट पूल, चेंडू सरळ डीप मध्ये जाईल. गालिब पटेल चेंडूच्या मागे येत आहे. सुरेख रिटर्न, खराब ताळमेळ, बॅकअप मात्र खराब. गालिब पटेल स्टार खेळाडू, सुरेख असं क्षेत्ररक्षण. स्टॉप केला गेला चेंडूला, त्याच वेगानं चेंडू फेकला गेला. स्टॉप मात्र तिथं खराब बॅकअप होतोय. इकडे थोडंसं फंबल बघायला मिळालं. कॉलिंग खराब होती. सिंगल येते. धावसंख्या 1 नि वाढेल. 17 धावा. तिसरं षटक चालू असताना 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. सेमीफायनल या स्पर्धेतील विजेतेपद पटकावणारा संघ, हा सामना जिंकणारा संघ या 24व्या पर्वाच्या ग्रँड फिनालामध्ये अंतिम सामन्यामध्ये पोहोचणारा पहिला संघ असेल. गोलंदाजी मार्कवर बदल होतोय. राऊंड द विकेट येतील डाव्या हाताच्या बॅट्समन साठी जितू ऑन स्ट्राइक. गोलंदाजी मार्कवर सिब्बान शेख.
ओ यॉर्कर लाईन, सुंदर गोलंदाजी सिब्बान. तुषार रिटर्न चांगला, पुन्हा एकदा कलेक्शन खराब. यावेळेस देखील लाईफ मिळेल, मात्र फेकी येईपर्यंत सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये दाखल होत आहे विशाल. 2 धावा वेगाने येत आहे. 19 धावा धावफलकावर लागत आहे. जितना डरोगे लोग इतना डराएंगे, जरा हिम्मत तो कर, अच्छे अच्छे भी सर झुकाएंगे. लाजवाब गोलंदाजी, बॅटिंग देखील तुम्ही बघू शकता. चर्चा होते मुन्ना शेख, ज्या खेळाडूने नाशिकचं प्रतिनिधित्व केलं भारतीय देशाच्या बाहेर. भारत आणि पाकिस्तानमध्ये जी एक्झिबिशन मॅच दुबईमध्ये खेळली गेली, मैत्रीपूर्ण लढत खेळली गेली, त्या संघामध्ये ॲज अ ओपनर बॅट्समन जो रायगडचा टायगर उस्मान पटेल यांच्या सोबत ओपनर बॅट्समन म्हणून अप्रतिम कामगिरी केली. नाशिकचं नाव संपूर्ण जगभरात मोठं केलं तो मुन्ना शेख. सन्माननीय रोशन घाटे यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा बलाढ्य संघ मागच्या अनेक वर्षापासून सातत्यानं नाशिक टेनिस क्रिकेटवर अधिराज्य गाजवणारा न्यू स्टार संघ सिब्बान. हो हो, गुडलँड स्पॉटवर चेंडू पिच करतोय. सुरेख लाईन, क्लासिक लाईन, अप्रतिम लाईन, आपला दर्जा सिद्ध करतोय सिब्बान. ऑन फायर. जितू या मागच्या सीझन मध्ये, या मागच्या काही दिवसांपूर्वी शहापूरमध्ये जी प्रतिष्ठेची मानाची स्पर्धा, मोठ्या रकमेची स्पर्धा, धरमवीर चषक, या चषकामध्ये अप्रतिम बॅटिंग करणारा या बॅट्समन आता मात्र विकेटवर थोडं चाच पडतोय. हो, हवेत खेळलाय, लॉफ्ट केलाय. सचिन पवार आणखी एक मोठा खेळाडू. चांगला बॅकअप, चांगला रिटर्न, सुंदर सुरेख. सीमारेषेवरनं चेंडू फेकण्याची ताकद तुम्ही बघू शकता, फिटनेस बघू शकता. इथे षटक संपेल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागतात 21 धावा. अनिल पाटोळे स्वतः पाणी घेऊन जात आहे. या अगोदर सामना, यस थँक्यू. सामना सुरू असताना तुम्ही बघितले असेल मित्रांनो, गोलंदाजाला सूचना करत होते, आवाज देत होते, आपल्या सहकाऱ्यांना मोटिवेट करत होते, आणि आता पाणी देखील घेऊन जात आहे. म्हणजे तुम्ही 12th मॅन असेल, ॲज अ बॅट्समन असेल, ॲज अ फिल्डर असेल, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये स्वतःच्या प्रचंड एफर्ट्स लावणारे खेळाडू अनिल पाटोळे. यस डीजे. छत्तीस चेंडू, सॉरी 18 चेंडूंमध्ये आता पुढच्या 18 चेंडूंमध्ये खतवड प्रगटेश्वर वॉरियर संघाला हा सामना जिंकण्यासाठी आणि अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी 18 चेंडूंमध्ये 36 धावांची आवश्यकता. म्हणजे प्रतिषटक 12 धावा. या सरासरीने तुम्हाला धावा करायच्यात. तुम्ही बघितले असेल, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या दिवशी लो स्कोरिंग मॅचेस झाल्या. पहिल्या दिवशी जरी 100 धावांचं एक मोठं रेकॉर्ड तुम्ही केलं असेल. यस सर. एक उत्कृष्ट कॉमेंट्री करणारे संदीपजी बोराडे यांच्यासाठी परमजीत सिंग कोचर कॅनडा यांनी 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलं आहे. थँक्यू सर. हौसले जिनमें अकेले चलने के होते हैं, एक दिन काफिले उनके पीछे होते हैं. थँक्यू परमजीत सिंग कोचर सर, थँक्यू व्हेरी मच. आणखी एक मास्टर स्पोर्ट्स क्लबचा मी विशेष आभार मानेल सर. या अगोदर मी खेळाडू म्हणून, पंच म्हणून या स्पर्धेसोबत जोडलो गेलो होतो. यावेळेस मात्र आदरणीय सुदामजी गोडसे सरांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला या स्पर्धेची मास्टर स्पोर्ट्स क्लब या स्पोर्ट्स क्लबची सेवा करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचंच मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच. एक मोठ्या रकमेचं पारितोषिक आपण देत आहे. निश्चितच मलाही प्रेरणा मिळेल, ऊर्जा मिळेल आणि जास्तीत जास्त चांगलं बोलण्याची संधी मिळेल. रतन भाऊ, आपण देखील, आपला देखील रोल महत्वाचा आहे. आपण माझे मोठे भाऊ. थँक्यू. सामना सुरू होतोय. 18 चेंडू 36 धावा. अरुण वाढवून येत आहे. ग्रामीण भागातील देवपूर गावातील हा खेळाडू.
हो यावेळेस मात्र बाउन्स रोशन घाटे. ओ माय गडनेस. ओ लाजवाब. आउटस्टँडिंग कॅच ऑफ द डे. अप्रतिम झेल विकेटच्या मागच्या बाजूला. शॉर्ट थर्डमॅन रिझन मध्ये रोशन घाटे, अप्रतिम झेल. या दरम्यान स्टार खेळाडू, आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेटपटू, रायगडचा टायगर उस्मान पटेल यांचं आगमन झालंय. स्वागत असेल. आदरणीय सुनील दिनकर सर यांचं देखील फार मोठं मला मार्गदर्शन असतं. त्यांचं देखील विशेष आभार असेल. सामन्यावर जाऊया. अरुण अवैध खेळून काढलाय. ओहो, चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. शॉर्ट पिच चेंडू बॅक टू बॅक. ओहो, व्हाट अ कमबॅक. थँक या षटकामध्ये मित्रांनो फार घडामोडी बघायला मिळाल्या. पहिल्या चेंडूवर विकेट, विकेटच्या मागच्या बाजूला पंधरा चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. अरुण पहिल्या चेंडूवर विकेट घेतोय. दुसऱ्या दोन चेंडूवर मात्र षटकार येत आहे. अवैध पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. गालिब पडेल. नो मॅन्स लँड. चेंडू पडतोय. गालिब पडेल चेंडूच्या मागे येत आहे. दोन धावा कंप्लीट केले जात आहे. मी सांगितलं होतं जीतू मॅन फ्रॉम ग्रामीण भागातील हा खेळाडू कोतुळ
संगमनेर अकोला या क्षेत्रातनं तो येतो. ओ शॉर्ट पिच चेंडू हवेत खेळून काढलाय. पुन्हा शेख चेंडूच्या खाली येतील. रिटर्न कलेक्ट केला गेला, मात्र फिकी येईपर्यंत 2 धावा अगदी सहजपणे कंप्लीट केल्या जात आहे. धाव संख्या वाढेल. 37 धावा धाव फलकावर लागत आहे. 13 चेंडू 20 धावा. जितू ऑन फायर. पहिल्या चेंडूवर जो झेल घेतला गेला रोशन घाटे सरांनी, त्यांच्यासाठी विशाल ससाने यांच्याकडनं 501 रुपयांचं पारितोषिक येत आहे. त्यानंतर सन्मान्य सुनील काकड मकमालाबाद यांच्याकडनं देखील पारितोषिक येत आहे. ओ शॉर्ट पिच लेग स्टंपवर टाकलेला चेंडू, यावेळेस मात्र रूम बनवली, जागा बनवली, ऑन साइडला खेळून काढलाय. डीप स्क्वेअर लेग सीमारेषा. सिब्बान शेख चेंडूवर येत आहे. बॅकअप सुंदर मात्र वेगानं 2 धावा कंप्लीट केला गेल्या. आउटस्टँडिंग एफर्ट्स जीतू. महागडं षटक ठरेल. या षटकामध्ये मात्र निश्चितच मी म्हटलं होतं पहिल्याच झेल घेतल्यानंतर निर्णायक ठरेल, मात्र चित्र वेगळं ठरलं आणि त्यानंतर मात्र जितूने अप्रतिम कमबॅक केलं, मोठे फटके खेळले. अप्रतिम बॅटिंग जीतू. जितू 12 चेंडूंमध्ये 27 धावांवर बॅटिंग करतोय. आता समीकरण हा सामना जिंकण्यासाठी खतवड प्रगटेश्वर वॉरियर संघाला, सन्मान्य सचिन जाधव यांच्या संघाला हा सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. प्रतिषटक 9 धावा या सरासरीने. डाव्या हाताचा बॅट्समन आता स्ट्राईक घेईल. अक्षय. जीतू यांच्या वतीनं सलग 2 षटकारांसाठी पुढच्या षटकामध्ये जर आपण मारलेत बॅट्समनसाठी 1001 रुपयांचं पारितोषिक कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा झाले. धन्यवाद सुरेश सर. गोलंदाजी मार्कवर बदल होतोय. सचिन पवार येतोय डाव्या हाताचा गोलंदाज, मॅन फ्रॉम निफाड तालुक्यातील तारुखेडलं गावातील ग्रामीण भागातील खेळाडू, आज मात्र पुण्यामध्ये स्थायिक होतोय शिक्षणासाठी आणि अतिशय मोठा संघ, संपूर्ण क्रिकेट विश्वामधला बलाढ्य संघ प्रतीक डिंगडॉंग संघाकडनं तो क्रिकेट खेळतोय. आज पुन्हा एकदा न्यू स्टार नाशिकच्या संघामध्ये तो जोडला जातोय. स्ट्राईक घेतोय अक्षय. डाव्या हाताचा बॅट्समन कल्पेश ऑन स्ट्राईक. गोलंदाज सचिन पवार राऊंड द विकेट, लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. डाव्या हाताचा गोलंदाज. यॉर्कर लाईनचा चेंडू हेलिकॉप्टर शॉट खेळून काढला स्ट्रेट ऑन द ग्राउंड. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जातोय. चेंडू गालिब पटेल चेंडूच्या मागे येत आहे. सिंगल कंप्लीट केली जाते. 1 नि धाव संख्या वाढेल. 40 धावा. आता 11 चेंडू 17 धावा. जीतू यू ही खेलते रहोगे तो निखर जाओगे और रुक गए तो बिखर जाओगे. याच पद्धतीने खेळावं लागेल. अप्रतिम तुम्ही खेळताय. शॉर्ट पिचच्या या अगोदरच्या षटकामध्ये शॉर्ट पिच चेंडूवर ज्या पद्धतीने स्ट्रोक त्यांनी खेळले, प्रेक्षकांचं मनोरंजन झालं. बिग हिट्स बघायला मिळाले, चांगले स्ट्रोक्स बघायला मिळाले. पुन्हा एकदा डाव्या हाताचा गोलंदाज, डाव्या हाताचा फलंदाज. ओ हवेत झेल सुटतोय, झेल सुटतोय. चूक तिथे होते, फार मोठी चूक. हवेत चेंडू होता, बराच वेळ तुमच्याकडे होता, चेंडू खाली तुम्ही आले होते, मात्र कलेक्शन खराब. लाईफ मिळते, जीवदान मिळते. जीतू मित्रांनो, मेहनत करणाऱ्याच्या सोबत परमेश्वर असतो. नशिबाची साथ देखील असते. आज ते मैदानावर बघायला मिळालं, नशिबाची साथ मिळाली. मनोज परमार नाशिक टेनिस क्रिकेट नव्हे
तर संपूर्ण महाराष्ट्रातील क्रिकेट विश्वामधला मोठा खेळाडू, त्याच्याकडनं चूक झाली. मोठ्या क्षमतेचा हा खेळाडू मनोज परमार. जितू पुन्हा एकदा ऑन स्ट्रायकिंग एंडला सचिन पवार चांगला सुरेख गोलंदाजी करतोय. यावेळेस हेलिकॉप्टर आकाशात उडतंय आणि लँड होतंय ते तुषार इंद्रीकर यांच्या हातामध्ये जाऊन. दुसऱ्या प्रयत्नामध्ये त्या ठिकाणी खेळाडू जितू बाद होत आहे. थँक्यू डीजे. आता सामना जिंकण्यासाठी, अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी 9 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. जितू नावाचं वादळ शांत होत आहे, ते वादळ शांत केलं ते सचिन पवारने. या मागच्या सीझन मध्ये प्रचंड फॉर्म मध्ये असणारा हा गोलंदाज सचिन पवार. ओ यॉर्कर लाईन, जोरदार अपील विकेटच्या मागच्या बाजूला. सुरेश राजपूत, लाऊड अपील, लाऊड अपील. विकेटच्या मागच्या बाजूला देखील जोरदार अपील बघायला मिळालं. सचिन पवार मात्र या षटकामध्ये गोलंदाजीसाठी येतो आणि सामन्याचं चित्र मात्र बदलवतोय. 8 चेंडू 15 धावा. 8 चेंडू 15 धावा. अप्रतिम षटक, मॅजिकल, जादुई षटक तुम्ही म्हणू शकता. पुन्हा एकदा कोचून काढलाय, कल्पेशला बीट केलं गेलं, मात्र सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 नि वाढेल. 43 रन्स, 43 धावा धावपल करावं लागतंय. आता 7 चेंडू 14 धावा. 7 चेंडू 14 धावा. पहिला सेमीफायनलचा सामना खेळला जातोय. कैलासवासी विजय बोर क्रिकेट ट्रॉफीचा राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेची सुरुवात, या स्पर्धेचा प्रवास दिनांक 27 रोजी सुरू झाला. यस, व्यासपीठावर आपण बघू शकता सन्माननीय मास्टर स्पोर्ट्स क्लबचे पदाधिकारी शशी दिवे सर यांचं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी उपस्थित झालंय. सौ संगीता दिवे, भाग्यश्री दिवे सुनबाई, सिद्धार्थ गांगुर्डे बाचे, रोहन दिवे मुलगा, हे सर्व कुटुंब या ठिकाणी उपस्थित झालंय. मनापासून स्वागत असेल आपल्या सर्वांचं. 7 चेंडू 14 धावा. सद्दाम येत आहे, पहिला चेंडू खेळतील. ओ सरळ बॅट खेळून काढलाय, ड्राईव्ह केलाय, चेंडू डीप मध्ये जातोय. गालिब पटेल चेंडूच्या मागे येत आहे. सुंदर असं कलेक्शन, स्टॉप केला, खराब ताळमेळ. ओहो, मिसकम्युनिकेशन आणि खेळाडू धावबाद.
थोडी जे शेवटचं षटक, महत्वपूर्ण षटक, शेवटचे 6 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी अंतिम सामन्यामध्ये पोहोचण्यासाठी 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. या अगोदरच्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली. सचिन पवार आपला क्लास दाखवतोय, स्टँडर्ड दाखवतोय. नाशिक असेल, पुणा असेल, या दोन्ही जिल्ह्यांमधले सर्वोत्तम जे संघ ओळखले जातात त्या संघांमधनं तो क्रिकेट खेळतो, का खेळतो, त्याचं उत्तर आता मैदानावर दिलं ते सचिन पवारने. ग्रामीण भागातील खेळाडू क्लास दाखवला, आपलं सर्वोत्तम प्रदर्शन दाखवलं आणि आज तो मोठ्या लेवलला जाऊन बसलाय, आपलं स्थान निर्माण केलं. गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघू शकता, मॅन फ्रॉम बगूर, स्टार गोलंदाज, डाव्या हाताचा फिरकीपटू, कमालीचा फिरकीपटू ओळखला जाणारा हा राहुल महेश येतोय. हा देखील मोठ्या नावाचा खेळाडू, स्टार खेळाडू, अनेक स्पर्धा सामने गाजवणारा हा मॅच विनर गोलंदाज, मुंबईतील अनेक प्रतिष्ठित स्पर्धा गाजवणारा हा गोलंदाज, न्यू स्टार संघाचा हा देखील एक स्टार गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतोय. महत्वाचं षटक टाकण्यासाठी 6 चेंडू 13 धावा. स्ट्रायकिंग एंड दीपक त्रिभुवन, नॉन स्ट्रायकिंग एंडला सद्दाम. येवला, दोन्ही खेळाडू येवला, जुने सहकारी, कतवड संघाकडनं विकेटवर. हवेत खेळून काढलाय, फुलर लाईनचा चेंडू, खेळाडू चेंडूच्या खाली येतोय. ओ माय गडनेस, भरोसा घे भरारी जोकात, कळू देई त्या आकाशाला खरी तुझी अवकात. अप्रतिम सुरेख फटका, हवाई मार्गाने चेंडू सरळ डीप काउ कॉर्नर, सीमा रेषच्या बाहेर. षटकार, थोडीशी क्रुशल मुवमेंट होती, कसोटीचा काळ होता, निर्णायक क्षण होता, फुलर लेनची खराब डिलिव्हरी केली गेली आणि दीपक त्रिभुवन आपला क्लास दाखवतोय. चेंडू बॅटवर पिक केला आणि हवाई मार्गाने चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर जातोय. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता असताना आता 5 चेंडू आणि धावसंख्या पाहिजे 7 धावा. या पुढच्या षटकासाठी समीर पोरजे यांच्याकडनं 1001 रुपयांचं पारितोषिक असेल. पुढच्या षटकारासाठी यानंतर जर षटकार आला तर समीर पोरजे यांच्याकडनं 1001 रुपयांचं पारितोषिक असेल. दीपक या अगोदर क्षेत्ररक्षण करत असताना ऑन साइडला ज्या पद्धतीने धावत जाऊन झेल घेतला गेला होता तो क्लास आता देखील कायम ठेवतोय, तो फॉर्म देखील कायम ठेवतोय. दीपक ऑन स्ट्राईक. भरपूर विकेट बाकी आहे. ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू बॅट्समनला बीट केलं, शफल झाले होते. 4थ्या 5व्या स्टंपवर आले, पुन्हा एकदा मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आता 4 चेंडू 7 धावा, 4 चेंडू 7 धावा. राहुल महेश कमबॅक करतोय, पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर कमबॅक करतोय आणि आपला क्लास दाखवतोय. या अशा अनेक परिस्थिती अनेक वेळेस हाताळणारा हा मोठ्या क्षमतेचा गोलंदाज. 13 धावा आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवर षटकार आला. राहुल, येस, पुन्हा एकदा राहुल. दीपक साठी स्टेप आउट, क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह. मनोज परमार चेंडूच्या मागे येत आहे, स्टॉप केला गेला, मात्र वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. आउट स्ट्राइक